प्रभाग 25 हा परिसर VIP रोडनी कनेक्ट असलेला आणि VIP रोडच्या दोन्ही साईडचा एकदम म्हणजे सुसज्ज असा परिसर असताना देखील आजता काय तिथे चांगले रस्ते ड्रेनेजचा चांगला निचरा झालेला नाही आहे। भारतीय जनता पार्टीचं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर भारतीय जनता पार्टीमध्ये सगळेच नौखे उमेदवार आणि आयात उमेदवार आहेत, त्यांना कोणी ओळखत पण नाही असे उमेदवार आता भारतीय जनता पार्टीने देखील दिलेले आहेत। राष्ट्रवादीमध्ये तीच गत आहे, काँग्रेसमध्ये तीच गत आहे। मी सर्वांना एक हात जोडून विनंती करतो की सुशिक्षित आणि जो 24 तास तुमच्यासाठी उपलब्ध असणारा आणि तुमच्यासाठी झटणारा, तुमच्या प्रत्येक समस्येवरती निराकरण करणारा आणि ज्याला समस्येची जाण आहे अशा उमेदवाराला तुम्ही निवडून द्यावं। एकनाथ शिंदे साहेबांनी जी लाडकी बहीण योजना राबवली आणि ज्या लाडक्या बहिणी योजनेचे पैसे त्या मोहल्ल्यामध्ये गेले तर तिथल्या महिला सांगतात की आमचे माणसं कुठं जातील ते जातील, पण आम्ही आमच्या लाडक्या भावासोबत राहू। तुम्ही मतदानाला बाहेर पडा आणि येणाऱ्या 15 तारखेला धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून आपण धनुष्यबाणाच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करावं। माध्यमातून भरपूर निधी देण्याचे आश्वासन साहेबांनी आम्हाला तिकीट देतानाच सांगितलेलं आहे की तुम्ही फक्त प्रभागामध्ये काम करा, निधीला कुठेही कमी पडणार नाही। नगर विकास खात्याच्या माध्यमातून आपण विविध कामं करण्याचा 100% प्रयत्न करणार आहे। तुमचं जे काही डॉक्युमेंट असेल नोटरीचं ते तुम्हाला सब रजिस्टरला जाऊन मुद्रांक शुल्क भरायचं आहे। मुद्रांक शुल्क भरल्यानंतर तुमची रीतसर ऑनलाईन खरेदी होऊन जाईल। त्यामुळं तुम्ही ह्या प्रस्थापित लोकांना न घाबरता यांची जी दडपशाही आहे याला जर तुम्हाला मोडीत काढायचं असेल तर तुम्ही शिवसेना ह्या पक्षाला मतदान करा, आम्हाला एक वेळा काम करण्याची संधी द्या। मी धनंजय रामचंद्र कारंडे, शिवसेना पक्षाकडून अधिकृत उमेदवार ब गटातून। माझ्यासोबत शोभाताई प्रभाकर चौगुले या क गटामधून उभ्या आहेत। आमच्या दोघांचं चिन्ह आहे धनुष्यबाण। तर मी सर्व मतदार बंधू भगिनींना, ज्येष्ठ नागरिकांना विनंती करेन की तुम्ही कोणत्याही दडपशाहीला बळी न पडता फक्त शिवसेना धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला भरघोस मतांनी आशीर्वाद द्या। छत्रपती शिवाजी महाराज की जय, महात्मा बसवेश्वर महाराजांचा विजय। मी सौ शोभा प्रभाकर चौगुले, प्रभाग क्रमांक 25 मधून क मधून उभी आहे। मी शिवसेनेकडून उभी आहे। मला धनुष्यबाण माझं चिन्ह आहे। मला खूप लाडक्या बहिणीचा प्रतिसाद आहे, मला नक्कीच त्या निवडून देते। नमस्कार, मी बालाजी प्रभाकर चौगुले, माझ्या मातोश्री सौ शोभा प्रभाकर चौगुले या प्रभाग क्रमांक 25 क मधून शिवसेनेच्या अधिकृत चिन्हावरून म्हटलं तर धनुष्यबाण या चिन्ह घेऊन उभारलेले आहेत। तर मी आज आवाहन करतो सगळ्या आपल्या इन न्यूजच्या माध्यमातून की येणाऱ्या 15 तारखेला सर्वांनी मतदान करावं व मतदान करत असताना एक विचार करावा की आपल्या प्रभागाचा, आपल्या भागाचा, आपल्या नगराचा विकास करणाऱ्या उमेदवाराला आपल्याला निवडून द्यायचं आहे। एवढाच विचार करून आपण येणाऱ्या 15 तारखेला धनुष्यबाण या चिन्हासमोर बटन दाबून आपण या उमेदवारांना, म्हणजे 2 उमेदवार आहेत, त्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावं एवढी एक माफक अपेक्षा आणि इन न्यूजच्या सगळ्याच प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो। आणि आज जर प्रभागाची जर परिस्थिती बघितली प्रभाग 25ची, तर प्रभाग 25 हा परिसर VIP रोडनी कनेक्ट असलेला आणि VIP रोडच्या दोन्ही साईडचा एकदम म्हणजे सुसज्ज असा परिसर असताना देखील आजता काय तिथे चांगले रस्ते ड्रेनेजचा चांगला निचरा झालेला नाही आहे। आज तुम्ही नवोदयनगर घेतलं, चौगुले पार्क घेतलं, तर या आमच्या म्हणजे मजरवडीचा जर खालचा जर परिसर घेतला तर त्या परिसरामध्ये छोटा जरी पाऊस पडला किंवा मोठा जरी पाऊस पडला तर घराघरामध्ये पाणी तुंबतं आणि नळाला पाणी जे येतं ते नळाला पाणी पूर्णपणे दुर्गंधीयुक्त, मलयुक्त आणि वास मारणारं पाणी येतं। आणि पावसाळ्यामध्ये त्या भागामध्ये बरेचसे साप किंवा छोटे छोटे कीटक हे वारंवार तिथं फिरत असतात। इतका लोकांना त्रास होतो, पण नगरसेवकांनी कधीही कुठल्याही नगरसेवकांनी तिथल्या पाण्याचा निचरा कशा पद्धतीने व्हायला पाहिजे, तिथली असलेली नैसर्गिक नाला आहे तो रुंदीकरण किंवा खोलीकरण करून त्याची वाट व्यवस्थित करून देणे हे असे कुठलेही कामं त्यांनी केलेले नाही आहेत। आणि मी त्या नगरातील, त्या भागातील आणि त्याच्यानंतर हरळी वस्ती जर बघितलं तुम्ही, हरळी वस्ती, राहुलनगर या भागात देखील विमानतळमध्ये जो काही पाणी येतं विमानतळमध्ये पावसाचं, ते पूर्ण पाणी त्या भागामधून पुढे पास होतं। पास होत असताना त्या भागामध्ये इतकं पाणी म्हणजे वाढलेलं असतं की
तिथल्याही लोकांच्या घराघरात पाणी जातं. आणि मध्यंतरी मागच्या वर्षी ज्या पद्धतीने पाऊस पडला त्या पद्धतीने पावसाळ्यात देखील याच पद्धतीचं म्हणजे वातावरण, याच हीच परिस्थिती त्याही भागात होती. त्या नागरिकांनी आम्हाला व्हिडिओ दाखवले, तिथले फोटो दाखवले आणि नळाला येणारं पाणी पण दाखवलं. नळाला जे पाणी येत होतं ते पाणी एकदम गटरयुक्त पाणी होतं. गटरयुक्त म्हणलं तर काय, आपण जर बघितलं तर कल्पना देखील करू शकणार नाही अशा पद्धतीचं पाणी होतं. मग हे नगरसेवक काय करत होते, महानगरपालिका काय करत होती इतके वर्ष? तर इतक्या वर्षामध्ये तिथली पाईपलाईन का बदलता आली नाही? तर ह्या पाईपलाईनच्या माध्यमातून गटरीचं पाणी त्या पाईपमध्ये मिक्स होतं आहे आणि लहान मुलांच्या नंतरनं वृद्धांना या श्वसनाचा त्रास झाला किंवा घशाचा त्रास झाला, पोटाचे विकार झाले. हे सगळे कुणामुळं झालं? तर इथल्या नाकर्त्या नगरसेवकांमुळं झालं. तर मी तुम्हाला सर्वांना मी आश्वासित करू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये जे 15 तारखेला आहे, मी आत्ताच सांगितलं की तुम्हाला धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून दोन्हीही उमेदवारांना निवडून द्यावं आणि आपल्या भागातली ही जी काही छोट्या छोट्या समस्या आहेत तर ह्या समस्या सोडून घेण्यात याव्या. आणि राहिली गोष्ट, आता आम्ही प्रचार करत असताना ज्या पद्धतीचा प्रत्येक नगरामध्ये आम्हाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला, आम्हाला वाटतं छोटी छोटी नगरं असतील जी 100-1 घरांची असतील किंवा 80-90 घरांची असतील आणि एक 400-500 घरांची जरी असतील किंवा 1000 घरांची असली अशी मोठी नगरं, ह्या प्रत्येक नगरामध्ये आम्हाला फिरत असताना एक दिवस 2 दिवस लागले. त्याचं कारण काय? तर प्रत्येक ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस एका घरामध्ये एक घर झाल्यानंतर दुसऱ्या घरामध्ये आणि दुसऱ्या घराला तिसऱ्या घरामध्ये आम्हाला आरती स्वीकारावी लागत होती. म्हणजे हा लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, हा लोकांकडनं आम्हाला मिळालेला आशीर्वाद हे सांगतंय की येणाऱ्या 16 तारखेला दोन्ही सीट चांगल्या मताने निवडून येणार आहेत. हे आम्हाला लोकांमधनं ज्या पद्धतीचा आम्हाला रिस्पॉन्स भेटतो आहे प्रचार करत असताना, तर लोकांना कळलं आहे की आपल्याला काम करणारा उमेदवार कोण आहे आणि काम न करणारा उमेदवार कोण आहे, 24 तास काम करणारा कोण आहे आणि 24 तास घरात बसणारा कोण आहे, आणि आपला उमेदवार कोण आहे आणि परका उमेदवार कोण आहे आणि स्थानिक उमेदवार कोण आहे हे देखील आता इथल्या लोकांना कळालं आहे. आज शंकरनगर असेल, या शंकरनगर भागामध्ये पण बऱ्यापैकी आज रस्ते वगैरे झालेले आहेत, पण तिथे दिवे नाही आहेत. तर तिथल्या लोकांना नागरी सुविधा नाही आहेत, आरोग्यासाठी तिथलं झगडावं लागतं आहे. म्हणजे असे जेवढे नगराची मी नावं घेईन त्या नगरामध्ये काही ना काय समस्या शिल्लकच आहे. या नगरसेवकांनी कुठल्याही पद्धतीचं काम केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे ह्या नगरसेवक या इलेक्शनमध्ये ते उभारलेले नाही आहेत आणि जे उभारलेले आहेत त्यांना जनता पाठीशी नाही आहे. त्यांच्या काय भागामध्ये जर त्यांना प्रचाराला पण जाऊ दिलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. तर या वस्तुस्थितीला जर बघितलं तर आणि घेतलं भारतीय जनता पार्टीचं जर उदाहरण घ्यायचं म्हणलं तर भारतीय जनता पार्टीमध्ये सगळेच नौखे उमेदवार आणि आयात उमेदवार आहेत, त्यांना कोणी ओळखत पण नाही असे उमेदवार आता भारतीय जनता पार्टीने देखील दिलेले आहेत. राष्ट्रवादीमध्ये तीच गत आहे, काँग्रेसमध्ये तीच गत आहे. म्हणजे तर आम्हाला आता विरोधक पण राहिलेलं नाही आहे स्ट्रॉंगमध्ये. इतकं म्हणजे जनतेतनं आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि मला खात्री आहे, मी आज तुम्हाला निश्चिंत सांगू शकतो की आपल्या बाजूने तुम्ही आहात सगळेजण. ही जनता आमच्या पाठीशी आहे आणि जनतेचा आशीर्वाद लाख मोलाचा आमच्या पाठीशी आहे आणि लाडक्या बहिणीचा आशीर्वाद एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आहे असल्याकारणानं धनुष्यबाणावरती देखील लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या म्हणण्यापेक्षा 16 तारखेला आम्ही गुलाल उधळल्याशिवाय राहणार नाही एवढी आम्हाला खात्री आहे. आज आम्ही आमच्या भागामध्ये काही मुस्लिम मोहल्ले आहेत, त्या मुस्लिम मोहल्ल्यात गेलो. त्या मुस्लिम मोहल्ल्यात गेल्यानंतर पण आम्हाला असं जाणून आलं की एकनाथ शिंदे साहेबांनी जी लाडकी बहिणी योजना राबवली आणि ज्या लाडक्या बहिणी योजनेचे पैसे त्या मोहल्ल्यामध्ये गेले, तर तिथल्या महिला सांगतात की आमचे माणसं कुठं जातील ते जातील, पण आम्ही आमच्या लाडक्या भावासोबत राहू. आज आमच्या या प्रभाग 25मध्ये बराचसा वर्ग असा आहे जो कामगार वर्ग आहे. काही कामगार वर्ग असे आहेत की त्यांच्या घरामध्ये कर्ता म्हणून स्त्री आहे, पुरुष नाही आहे तर कर्ता स्त्री आहे. तर ती कर्ता स्त्री जी आहे तर ती वेगवेगळ्या ठिकाणी कामाला जाते. काही धुणे भांडे करायला जात असतील, काही मोलमजुरी करायला जात असेल, काही भिकाऱ्याच्या हाताखाली जात असेल. तर या लोकांना या 1,500चा अर्थ काय आहे ते त्या लोकांना विचारलं पाहिजे. आणि त्या लोकांनी आम्हाला इतका म्हणजे भावनिक साथ घातली आम्हाला. आम्ही तर घातली नाही पण त्यांनी आम्हाला भावनिक साथ घातली. तर गेल्यानंतरनं त्या नागरिकांनी सांगितलं की आमच्या भावाने आम्हाला हक्काचे पैसे दिलेत आणि अशा हक्काचे पैसे दिलेत की त्याचा आम्हाला मोल फेडता येणार नाही. मग आम्ही कुणाच्या पाठीशी उभं राहिले पाहिजे हे तुम्हीच सांगा. आम्हालाच प्रश्न विचारायचे. आम्ही कायम आणि पूर्णपणे आणि सर्व ताकदीनिशी आमच्या लाडक्या भावाच्या पाठीमागच उभा राहणार हे आम्हाला त्यांनी आश्वासित केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर राहिलाच विषय या प्रभागाचा. या प्रभागामध्ये जर बघितलं तर बरेचसे असे कामं राहिलेले आहेत की एक नाना पार्क नाही आहे, लहान मुलांना खेळण्यासाठी एक कुठलं पार्क नाही आहे, मोठ्या मुलांसाठी कुठले ग्राउंड नाही आहेत,
त्याच्यानंतर आरोग्याचा विषय झाला. आरोग्याच्या विषयात जर बघायला गेलं तर इथे या ठिकाणी प्रसूतीसाठी एखादा दवाखाना नाही आहे महानगरपालिकेचा. महानगरपालिकेच्या दवाखान्याची एक जागा आहे, तिथं इमारत देखील आहे, पण त्या इमारतीमध्ये एक 10 खाटांचा, एक 10 बेडचा एखादा जर प्रसूतीगृह चालू करता आलं तर तेही करता आलं असतं, पण यांनी केलेलं नाही आहे. ते आम्ही करून दाखवू आणि येणाऱ्या काळामध्ये. आणि जे काही जिथं पाणी तुंबलं जातं आहे त्या पाणी तुंबण्याच्या ठिकाणी आम्ही जिथं नैसर्गिक नाले आहेत ते नैसर्गिक नाले, नैसर्गिक ओढे रुंदीकरण करून त्याच्यामध्ये पाईपलाईन करून, जेणेकरून ते रुंदीकरण केल्यानंतर गटरीचा तिथं प्रादुर्भाव वाढू नये आणि कुठल्याही लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध असतील हे त्यामध्ये घसरून पडू नये, याच्यासाठी आम्ही पाईपलाईन करून ते बंदिस्त करून एका वेगळ्या पद्धतीनं त्या बरोबर म्हणजे जिथं आजपर्यंत पाणी जात होतं नैसर्गिक नाला आणि जिथं त्यामुळे तुंबत नव्हतं तर अशा ठिकाणी त्याची विल्हेवाट लावू, जेणेकरून कोणाच्याही घरामध्ये पाणी तुंबणार नाही. आणि राहिली गोष्ट परत पाईपलाईनची, जे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन आहे ती पिण्याची पाईपलाईन आज जिथं घाण पाणी येतं, जिथं नादुरुस्त म्हणजे घाण पाणी येतं त्या ठिकाणी आम्ही नवीन पाईपलाईन टाकू आणि जुनी पाईपलाईन काढून टाकू. आणि जुनी पाईपलाईन काढत असताना नवीन पाईपलाईन ही जर 2 इंचीची असेल तर तिथं आपण 4 इंचीची, आणि जर 4 इंचीची असेल तर 6 इंचीची पाईपलाईन टाकू. का तर ज्यावेळेस ही पाईपलाईन झाली होती, आता ही पाईपलाईन गंजली म्हणलं तर ही पाईपलाईन ज्यावेळेस झाली होती त्यावेळेसची लोकसंख्या आणि आताची लोकसंख्या ह्याच्यामध्ये फरक पडलेला आहे, ह्याच्यामध्ये भरपूर वाढ झालेली आहे. तर या हिशोबाने आम्ही पाईपलाईनची संख्या ही वाढवू प्रत्येक नगरामध्ये. आणि ज्या गल्लीबोळामध्ये 150-200 फुटावर आपल्याला पाणी आणावं लागतं आहे त्या ठिकाणी आम्ही ही 4 इंची 2 इंचीची पाईपलाईन टाकून त्या नागरिकांना ती सुविधा देऊ. आणि आमच्या भागामध्ये पाणी हा कमी प्रमाणात कमी दाबाने पाणी येतं आहे. तर या ठिकाणी आम्ही महानगरपालिकेची जागा किंवा सरकारी जागा जिथं असेल तिथं एक पाण्याची टाकी उभा करू, जेणेकरून पाणी जास्त दाबाने येईल आणि कुणालाही मोटर लावण्याची वेळ येणार नाही. आणि त्याच्यानंतर राहिली विषय पाणी रात्री येण्याचा. तर पाणी जे रात्री येतं आहे ते रात्री एकतर कष्ट करायचे दिवसभर कष्ट करून परत रात्री आले, रात्री 12-1च्या नंतर पाणी येतं, रात्री 2-3-4 वाजेपर्यंत पाणी भरायचं, परत सकाळी 7ला कामाला जायचं. तर हा प्रकार आम्ही पूर्णपणे बंद करू आणि फक्त सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्रीचे 10 वाजेपर्यंतच आम्ही पाण्याचं टायमिंग ठेवू. त्याच्यानंतर पाणी येणार नाही आणि मुबलक प्रमाणात आणि जास्त प्रमाणात आम्ही पाणी देऊ. आणि राहिली गोष्ट शौचालयाची, तर शौचालय काही ठिकाणी शौचालय घरामध्ये आहे तर काही ठिकाणी शौचालय नाही आहेत. आणि या जर होडगी रोडला बघितलं तर कुठेही म्हणजे ती सुविधा नाही आहे. तर ती सुविधा प्रत्येक चौकात आम्ही करू. आणि परत अग्निशमक दलाची गाडी ही आमच्यापासून खूप अंतरावरती आहे आणि ती गाडी असतो कोर एखाद्या घराला एखादी जाळ लागली किंवा एखाद्या कारखान्याला जाळ लागली किंवा एखाद्या दुकानाला जर काय तर झालं तर असे घटना घडल्यानंतरनं ती पाण्याची गाडी जी बंब आहे ते येण्यासाठी जरा वेळ लागणार आहे. तर ते वेळ वाचवा याच्यासाठी आम्ही याच आपल्याच भागामध्ये आपण एक गाडी चालू करणार आहोत पाण्याची, अग्निशमक दलाची आमच्याच भागामध्ये एक चालू झाली पाहिजे. त्याच्यानंतर एक पोलीस चौकी एक आमच्या भागामध्ये झाली पाहिजे. आणि ह्या सगळ्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये हा सगळा बदल आम्ही इथे घडवणार आहोत. आणि आता आपण जर होडगी रोडला जर बघितलं तर होडगी रोडला आता सध्याच्या घडीला जर बघितलं तर साईडला एक गटारी केलेली आहेत. म्हटलं तर कशा नैसर्गिक गटारी जे पावसाचं पाणी जे वाहून जाणार आहे तर त्या गटारीच्या माध्यमातून ते मोठ्या नाल्याला मिळावं म्हणून. पण त्याची जर हाईट बघितली, त्याची जर उंची जर बघितली तर उंची तर इतकी वाढवलेली आहे की त्याच्या मागं असलेल्या दुकानदारांना त्याचा नाहक त्रास होतो. मग मी एक आश्वासित करू इच्छितो या सगळ्याच आमच्या होडगी रोडच्या दुकानदारांना, ते माझ्या प्रभागात असतील किंवा नसतील त्याचा विषय नाही, पण माझ्या होडगी रोडचे जेवढे काही दुकानदार आहेत त्या दुकानदारांना मी आश्वासित करू इच्छितो की मी निवडून आल्यानंतर मी स्वतः JCB घेऊन हे सगळे उघडून टाकतो. कारण की याचा नाहक त्रास या दुकानदारांना होतं आहे आणि ग्राहकांना होतं आहे. कारण रस्त्याची पण साईज आता बारकी झालेली आहे. आम्हाला वाटलं होतं की रस्ता एखादे पदर वाढेल रस्ता, म्हणजे आता सध्याला 2 पदरी रस्ता आहे तर आम्हाला वाटलं होतं तर 3 पदरी रस्ता होईल, 4 पदरी रस्ता होईल. पण ते पण रस्ता यांनी बारका केला आहे. तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही रस्ता वाढवल्यानंतर जी काही आता गटर केलेली आहे त्याची पण साईज आम्ही कमी करून घेऊ, एवढे मी आश्वासित करू इच्छितो इथल्या दुकानदारांना देखील. आणि आम्ही त्यांच्याही पाठीशी आहोत, फक्त आम्ही जनतेच्या पाठीशी आहोत किंवा आम्हाला मतदान मागायचं म्हणून आम्ही त्यांच्याशी पाठीशी आहोत अशातला भाग नाही. तर आम्ही इथल्या व्यापाऱ्यांच्या, इथल्या दुकानदारांच्या यांच्या सगळ्यांच्या पाठीशी आहोत. आमच्या या भागामध्ये स्किल डेव्हलपमेंटसाठी कुठलंही प्रशिक्षण वगैरे राबवलं जात नाही, तर ते राबवण्याचं काम आम्ही करू. आणि जे काही बचत गट आहेत, महिलांचे बचत गट आहेत, त्या महिलांच्या बचत गटाला स्वावलंबी बनवू आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून इथल्या महिलांना वेगवेगळ्या पद्धतीचे कामं कशी देता येतील आणि कामं देण्याचा आम्ही पाठपुरावा करून आम्ही कामं ती मिळवून देऊ त्यांना, की जेणेकरून ते देखील स्वावलंबी होतील आणि कुणाकडे त्यांना हात पसरायची वेळ येणार नाही. असं एकनाथ शिंदे साहेबांनी तर त्यांना स्वावलंबी बनवलं आहे, पण त्यात अजून जर आम्ही कशा पद्धतीने स्वावलंबी बनवता येतं ते देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही बदल घडवणार आहोत. देतो की जे बाहेर गेलेले
आमचे युवक आहेत नोकरीसाठी, तर येणाऱ्या काळामध्ये जर आय टी पार्क झालं, आणि आय टी पार्क होणारच आहे, तर एकनाथ शिंदे साहेबांनी पण त्याच्याबद्दल पाठपुरावा केलेला आहे. तर येणाऱ्या काळामध्ये आय टी पार्क झाल्यानंतर सर्वात प्रथम जे गेलेले नागरिक आहेत, जे गेलेले आमचेच बंधू आहेत, माझ्यासोबत शिकलेले असेल किंवा माझ्या भावासोबत म्हणजे आमचे सगळे भाऊ लोक आहेत, त्या लोकांना आम्ही पहिला इथं बोलून घेऊ, त्या लोकांना इथं नोकरी लावून देऊ. आणि येणाऱ्या काळामध्ये जर आय टी पार्क जर झालं तर होडिगी रोडची एक वेगळी इमेज तयार होईल, कारण की या होडिगी रोडला विमानतळ देखील आहे आणि मोठमोठे हॉटेल्स देखील आहेत. त्यामुळे या होडिगी रोडची ओळख वेगळी आहे, आणि ओळख त्याच्यापेक्षा पण चांगली ओळख आम्ही निर्माण करू, आणि चौकामध्ये चांगले सुंदर बगीचे आम्ही निर्माण करून देऊ, एवढे आम्ही शाश्वती देतो. मी सर्वांना एक हात जोडून विनंती करतो की सुशिक्षित आणि जो 24 तास तुमच्यासाठी उपलब्ध असणारा आणि तुमच्यासाठी झटणारा, तुमच्या प्रत्येक समस्येवरती निराकरण करणारा आणि ज्याला समस्येची जाण आहे, अशा उमेदवाराला तुम्ही निवडून द्यावं. आणि असा एकमेव उमेदवार आहे तो धनुष्यबाण, आणि धनुष्यबाण चिन्हावरती उभारलेले सर्वच्या सर्व आमचे दोन्ही उमेदवार हे सुशिक्षित आहेत, शिकलेले आहेत, आणि त्यांना प्रत्येक प्रश्नाची जाण आहे. आणि जाण असणाऱ्या माणसाला आपण निवडून द्यावं, कारण की आपण गेली 15-20 वर्षाला आपण निवडून देतो एखाद्या घराण्याला, एखाद्या माणसाला निवडून देत आला, पण एकदा एखाद्या सामान्य घरातल्या आणि तुमचा जो हक्काचा आणि तुमचा इथला स्थानिक उमेदवार आहे त्याला तुम्ही निवडून द्यावं, एवढीच आम्ही अपेक्षा ठेवतो. आणि मला माहिती आहे की तुम्हाला देखील तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळलेले आहात, आणि कंटाळलेले माणसं कधी मागे सरकत नाहीत. तर ह्या सगळ्या शिन झडकून तुम्ही मतदानाला बाहेर पडा, आणि येणाऱ्या 15 तारखेला धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून आपण धनुष्यबाणाच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करावं, एवढीच मी अपेक्षा ठेवतो. तुम्हाला दोन्ही उमेदवारांचे अनुक्रमांक सांगतो. आपल्याला ब-मध्ये पिवळा कलर, आपला गुलाबी कलर आहे. गुलाबी कलरमध्ये 1 नंबरला धनंजय कारंडे हे उभारलेले आहेत, त्यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण. आणि त्याच्यानंतरनं एक क-मध्ये पिवळ्या कलरची बॅलेट पेपर आहे, तर त्याच्यावरती 2 नंबरचा अनुक्रमांक आहे, आणि तिथं उभारलेले आहेत आपले शोभा प्रभाकर चौगुले, त्यांचं पण चिन्ह आहे धनुष्यबाण. दोन्ही उमेदवारांना धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून आपली सेवा करण्याची आपल्या सेवकाला संधी द्यावी, एवढंच मी आज तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती करतो. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी धनंजय रामचंद्र कारंडे, प्रभाग क्रमांक 25 ब-मधून सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून आज उभा आहे. जनतेसाठी मी एक आवाहन करतो की शिवसेना पक्षाला तुम्ही मतदान करून आम्हाला भरघोस मतांनी निवडून द्या, कारण प्रभागातील आम्ही वर्षानुवर्ष समस्या बघतोय, त्याच त्या समस्या बघून आम्हीही वैतागलो आहे. त्यामुळं जनतेतून आज आवाज येतोय की बाबा तुम्ही इथं निवडून येणं खूप गरजेचं आहे. आम्ही आज जनतेमध्ये जातोय प्रचाराच्या माध्यमातून, इतके प्रश्न तिथं उपस्थित होत आहेत की पायाभूत सुविधा, शालेय विद्यार्थ्यांचे प्रश्न, युवा वर्गांचे प्रश्न, महिला वर्गांचे प्रश्न, वयोवृद्ध लोकांसाठी विरंगुळा कुठं बसण्यासाठी सुद्धा ओपन स्पेस आमच्या मतदारसंघात नाही आहे. आमचा प्रभाग VIP प्रभाग म्हणून गणला जातो, पण आमच्या प्रभागामध्ये एकमेव सुद्धा शौचालय नाही असा हा आमचा प्रभाग आहे. जो प्रभाग VIP म्हणून गणला जातो त्या प्रभागामध्ये एक साधं शौचालय नाही आहे. अशा प्रभागामधून मी स्वतः शिवसेना पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून आज उभा आहे. जनतेला मी आवाहन करतो आहे की तुम्ही कोणत्याही दडपशाहीला, कोणत्याही भीती न बाळगता शिवसेना या पक्षाला भरघोस मतदान करून विजयी करा. कारण आम्ही पाहतोय प्रचारामध्ये वगैरे की इतक्या समस्या आहेत, पायाभूत सुविधा आहेत. आणखीन एक प्रश्न आम्हाला सातत्याने लोकांमधून येत होता की आमच्याकडे नोटरी खरेदीचा खूप मोठा विषय आहे सर. हद्दवाढ भागामध्ये बरेच प्लॉटधारक जे आहेत नोटरी खरेदीमध्ये अडकलेले आहेत, आणि त्या नोटरी प्लॉटधारकांना तिथले जे प्रस्थापित लोक आहेत ते आजही प्रत्येक निवडणुकीला तीच भीती दाखवून की बाबा आम्ही तुमचे नोटरीचे प्लॉट येणे करून देतो, तुम्ही आम्हाला मतदान करा. प्रत्येक निवडणुकीला हाच फंडा वापरला जातो आणि त्यांचे काय येणे होत नाहीत, त्यांचे काय नावानी खरेदी होत नाही. पण आता नागरिकांना मला एवढंच सांगायचं आहे किंवा जे नोटरी प्लॉटधारक आहेत त्यांना मला हे सांगायचं आहे की सरकारने नवीन GR काढलेला आहे. नोटरी, गुंटेवारी हे सगळे जे प्लॉटधारक आहेत
त्यांची रीतसर खरेदी होणार आहे. त्यांना फक्त एवढंच आवाहन करतो की तुमचं जे काही डॉक्युमेंट असेल नोटरीचं ते तुम्हाला सब रजिस्टरला जाऊन मुद्रांक शुल्क भरायचं आहे. मुद्रांक शुल्क भरल्यानंतर तुमची रीतसर ऑनलाईन खरेदी होऊन जाईल. त्यामुळं तुम्ही ह्या प्रस्थापित लोकांना न घाबरता ह्यांची जी दडपशाही आहे ह्याला जर तुम्हाला मोडीत काढायचं असेल तर तुम्ही शिवसेना ह्या पक्षाला मतदान करा. आम्हाला एक वेळा काम करण्याची संधी द्या. तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील, नोटरी खरेदीचे असतील, गुंटेवारीचे असतील, पायाभूत सुविधांचे असतील, नागरिकांचे असतील, शालेय विद्यार्थ्यांचे असतील, युवा वर्गांचे सुद्धा अनेक प्रश्न आहेत. तर ह्या प्रश्न सोडवण्यासाठी एक शिवसैनिक म्हणून, बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक म्हणून तुम्ही मला एक संधी द्या. मी त्या संधीचं नक्कीच सोनं करेन आणि मी एवढा हमी देतो की तुमचे जे काही समस्या असतील, अडचणी असतील, त्या 5 वर्ष सोडवण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करेन, जीवाचं रान करेन. प्रभागामध्ये आम्ही प्रचार करत असताना ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी विकासापासून जो भाग वंचित होता त्या भागातून भरपूर चांगला प्रतिसाद मिळाला आणि लोकांचं असं म्हणणं होतं की बाबा विद्यमान जे नगरसेवक होते ते लिमिटेड होते, त्या नगरापुरते लिमिटेड त्या लोकांनी कामं केलेत. नगरं वाटून घेऊन तेवढ्या भागामध्ये काम करायचं, प्रभाग आहे, प्रभागाचं काम कुणीच नाही केलेलं. त्यामुळं नागरिकातून भरपूर अशी नाराजी आम्हाला बघायला भेटली आणि तीच नाराजी आज आमच्यासाठी आशीर्वाद बनू पाहते की ती जनता आज आमच्या पाठीशी उभी राहते आणि जनतेनेच आम्हाला सांगितलं की बाबा नक्की तुम्ही निवडून याल आणि जनतेचा आशीर्वाद असा आहे की आम्ही नक्की 16 तारखेला गुलाल उधळू. आमच्या प्रभागामध्ये शिक्षण घेण्यासाठी मुलं तर आहेत, शिक्षण घेतात, पण आपण पाहिलं जर शनिवारी आणि रविवारी तर सगळा मॉब जो असतो तो आपल्या सोलापूर रेल्वे स्टेशनला असतो. तो जातो तिकडं आणि परत येतो इकडं. त्यांना जेव्हा आम्ही विचारतो की बाबा तुम्ही का सोलापूरला राहत नाही, तर त्यांनी म्हणतात आमच्याकडे इथं नोकऱ्या कुठे आहेत. नोकरीचा प्रश्न आहे. शिक्षण घेऊन मुलं शेवटी जातात हैदराबाद, पुणे, बेंगलोर. तर नव्याने आता होऊ घातलेलं जे IT पार्क आहे त्याच्यासाठी एक मुलांसाठी चांगला अप्रोच आहे की ते सोलापूरला येण्याचा प्रयत्न करतील. पण IT पार्क व्हावं ही आमची पण इच्छा आहे आणि त्याच्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री म्हणून ज्यांना ओळखलं जातं आहे ते एकनाथभाई शिंदे यांनी पहिली योजना महिलांसाठी आणली, लाडकी बहीण योजना. एकमेव असे मुख्यमंत्री आहेत जे सगळ्यात जास्त लोकप्रिय आहेत त्या लाडकी बहीण योजनेमुळं आणि त्यांनी सर्व महिलांना सबल करण्याचा प्रयत्न केला, आधार देण्याचा प्रयत्न केला. कोणीही देत नव्हतं. फक्त लाडकी बहीण योजना ही शिंदेसाहेबांमुळंच आलेली आहे आणि शिंदेसाहेबांचीच ती योजना आहे. आज कुठलाही पक्ष म्हणतो की ती योजना आमचीच आहे, पण खरी योजना जी चालू केली ती एकनाथभाई शिंदेनी चालू केली. एकनाथभाई शिंदेंकडं नगरविकास खात्याचं मंत्रिपद आहे, त्यामुळं नगरविकास खात्याच्या माध्यमातून भरपूर निधी देण्याचे आश्वासन साहेबांनी आम्हाला तिकीट देतानाच सांगितलेलं आहे की तुम्ही फक्त प्रभागामध्ये काम करा, निधीला कुठेही कमी पडणार नाही. नगरविकास खात्याच्या माध्यमातून आपण विविध कामं करण्याचा 100% प्रयत्न करणार आहे. प्रभागामध्ये पायाभूत सुविधांचा तर अभाव आहेच. त्यामध्ये एक प्रश्न आहे प्रामुख्याने पाणी प्रश्न. आमच्या प्रभागामध्ये हद्दवाढ भाग असल्यामुळं पाणी इतकं कमी दाबाने येतं की रात्री आमच्या महिला भगिनींना रात्रभर जागावं लागतं. एका दिवस पाणी येणार म्हटलं तर कुठेही जाता येत नाही. नोकरदार वर्गाला घरीच थांबावं लागतं. रात्रभर पाणी भरून सकाळी ड्युटीला जावं लागतं. कमी दाबानं पाणी येत असल्यामुळं आमच्या प्रभागातील जी पाण्याची मुख्य समस्या आहे तर ती सोडवण्याचं माझं प्राधान्यानं प्रयत्न राहील की पाणी सगळ्यांपर्यंत व्यवस्थित पोचलं पाहिजे. आज बऱ्याच भागामध्ये पाणी येत असूनसुद्धा पाणी पोचत नाही, एवढी वाईट परिस्थिती आहे. 8 दिवसानंतर पाणी येणारंसुद्धा पाणी प्रत्येक घरापर्यंत पोचत नाही कमी दाबामुळं. तर तो दाब कसा वाढून प्रत्येक नागरिकापर्यंत पाणी कसं पोचेल याचा माझं प्राधान्याने प्रयत्न राहील. आणखीन प्रभागामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत ज्या करण्यासारख्या आहेत. आमच्या प्रभागामध्ये एकही असा ओपन स्पेस नाही आहे की नागरिकांना तिथं बसता येईल, उठता येईल. आज आम्ही प्रभाग क्रमांक 25ला एक जरी सभा घ्यायचं म्हटलं तर एकही महानगरपालिकेचं आरक्षित मैदान नाही. VIP प्रभागामध्ये एकही ओपन स्पेस नाही. जेवढ्या काही प्रस्थापित मालक होते त्यांनी सगळे प्लॉट वगैरे जे आहेत ते नोटरीवरती विकलेत, सगळे हडप केलेले आहेत. विरंगुळा केंद्र नाही आहे. युवा वर्गांसाठी खेळाचं मैदान नाही आहे. तर माझ्या प्रयत्नातून भाजी मंडई नाही आहे,
आमच्याकडे भाजी मंडईचा मोठा प्रश्न आहे. सगळे लोक रस्त्यावरती बसून भाजी विकतात. आणखीन एक नवीन प्रश्न आमच्याकडे निर्माण झाला आहे. होडगीपासून आसऱ्यापासून ते होडगीपर्यंत आता रस्ता व्हायला लागला आहे. रस्ता होत असताना त्याचं जे डिवायडरचं जो काम चालू आहे ते जवळपास 3-3 फूट उचललेलं आहे. त्याच्यामुळं व्यापारी वर्ग पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. किती व्यापाऱ्यांना ह्याच्याबद्दल कल्पना आहे माहीत नाही, पण व्यापारी पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. त्यांच्या दुकानासमोर गाडी कोणतीही उभा राहू शकणार नाही. तर दुकानदारी 100% त्यांची बंद करण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे का, हा असा प्रश्न पडतो. तर आम्हाला निवडून दिलं तर तो प्रश्नही आम्ही 100% मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. मी धनंजय रामचंद्र कारंडे, शिवसेना पक्षाकडून अधिकृत उमेदवार ब गटातून. माझ्यासोबत शोभाताई प्रभाकर चौगुले या क गटामधून उभ्या आहेत. आमच्या दोघांचं चिन्ह आहे धनुष्यबाण. तर मी सर्व मतदार बंधू भगिनींना, ज्येष्ठ नागरिकांना विनंती करेन की तुम्ही कोणत्याही दडपशाहीला बळी न पडता फक्त शिवसेना धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला भरघोस मतांनी आशीर्वाद द्या, सेवा करण्याची संधी द्या. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाऊ, संत रोहिदास महाराज, संत कक्कया महाराज, संत सेवालाल महाराज या सर्व राष्ट्रपुरुषांना अभिप्रेत असा मतदारसंघ आहे. आणि आमच्या प्रभागामध्ये आज होऊ घातलेली निवडणूक ही सिद्धरामेश्वरांची यात्रा चालू असताना होत आहे. सिद्धरामेश्वरांनी 900 वर्षापूर्वी एकतेचा संदेश दिला ह्या सोलापूरमध्ये. आज आपण पाहत असाल प्रत्येक भक्तगण बाराबंदीमध्ये येतो. बाराबंदीमध्ये एकतेचा संदेश आहे. सर्व जाती धर्माची लोक एका बाराबंदीमध्ये येतात. तिथं कोणताही जाती धर्म भेद वगैरे होत नाही. आम्ही असे उमेदवार आहोत की आम्हाला कोणताही जाती धर्म भेद वगैरे करायचा नाही आहे. आम्हाला सगळ्यांना घेऊन चालायचं आहे. आम्हाला सगळ्यांसाठी काम करायचं आहे, प्रत्येक जातीसाठी, प्रत्येक धर्मासाठी. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं शिकवलं की सगळ्यांना सोबत घेऊन आपलं जसं स्वराज्य निर्माण केलं तसं आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन आपल्या प्रभागाचा विकास करायचा आहे.